नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये. अर्थातच समीर गायकवाड, ज्याची संशयित म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे, त्याला आज ज्युडिशियल कस्टडी मिळालेली आहे. न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची घटना आज घडलेली आहे, ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे की सनातनवरती सहजासहजी बंदी घालता येणार नाही. कारण अर्थातच त्यांचं म्हणणं जर सनातनवरती बंदी घालायची झाली तर MIM सारख्या संघटनांवरती सुद्धा बंदी घालावी लागली. या अनुषंगाने आपण चर्चा आज करणार आहोत आणि काही प्रश्न उपस्थित करतोय. सुरुवातीला कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी प्रमुख संशयित रुद्र गौडाला पकडण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरतंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न आपण विचारतोय. शासनाला फाशी द्या असं म्हणणाऱ्या सनातनचे फाजील लाड केले जात आहेत का, हाही त्या निमित्तानं आपण प्रश्न विचारात घेतलेला आहे. आणि वैचारिक, धार्मिक आणि जातीय कट्टरतेमुळे महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे, याच्याशी आपण सहमत आहात का, हे सुद्धा आपण या चर्चेमधनं शोधणार आहोत. अर्थात नेहमीप्रमाणे आपल्या सोबत मान्यवर आहेत. श्याम मानव, संस्थापक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मधु चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. मिलिंद जोशीराव आपल्या सोबत आहेत, अभिनव भारतचे प्रवक्ते. आणि ॲडव्होकेट विवेक घाटगे कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत, पानसरे कुटुंबियांचे ते वकील आहेत. पहिल्यांदा ॲडव्होकेट विवेक घाटगे, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जी आज ज्युडिशियल कोठडी देण्यात आलेली आहे, न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे, त्या कोठडीच्या मागे आज तुम्हाला त्यातनं प्रतिक्रिया म्हणून तुम्हाला काय बोलायचं आहे? कारण असं म्हटलं जाते की ही न्यायालयीन कोठडी मिळणं हा सुद्धा एक प्रकारे पिछेहाटीचाच भाग आहे. कोर्टाने जो 12 दिवसाची कोठडी दिली होती, हॅलो, हां बोला बोला. त्या 12 दिवसाच्या कोर्टाने जी 12 दिवसाची एकूण त्याला कोठडी दिली होती, ह्या 12 दिवसाच्या कोठडीमध्ये पोलिसांना सफिशियंट वेळ दिला याचं कोर्टाने ऑब्झर्वेशन केलं आहे. पण तपासाची प्रगती पाहता तशी काही फारशी तपासाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळं थोडीफार तपासामध्ये अडचण आली, असं माझं स्पष्ट मत आहे. ओके, तुम्ही म्हणताय की न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे तपासामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. नवाब मलिक, काय प्रतिक्रिया आहे तुमची? न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, प्रमुख संशयित न्यायालयीन कोठडीमध्ये गेलेला आहे, कुठेतरी तपासामध्ये या सगळ्या प्रक्रियेमुळे खीळ बसेल असं तुम्हाला वाटतंय का? असं आहे की आता न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य नाही. पण एखादी हत्या झाली आणि पहिल्या तर हे जे सगळं PC देत आहे, पोलीस कस्टडी 2 दिवस 4 दिवस, सहजासहजी एखादा मर्डर झाला की थेट 14 दिवसाची PC प्रत्येक केसमध्ये असं दिसते. आणि 2-3 PC पोलीस कस्टडी सर्वसाधारण हत्येमध्ये अशी एक प्रथा दिसते. पण या केसमध्ये 2 दिवस 4 दिवस असं म्हणजे कुठेतरी पोलीस कस्टडी देणे आणि 14 दिवसामध्ये JC देणे म्हणजे कुठेतरी या तपासामध्ये अडचण होईल असं माझ्या मत आहे. नक्की, तुम्ही म्हणता की या तपासामध्ये अडचण निर्माण होईल. मिलिंद जोशीराव, काय पहिली प्रतिक्रिया आहे आजच्या या घटनेच्या संदर्भात? नवाब मलिक साहेब जसं म्हणाले की ज्युडिशियल प्रोसेसमध्ये काही भाष्य करणं, काही कमेंट करणं थोडंसं चुकीचं राहील. परंतु न्यायालय सुद्धा सर्व गोष्टींचा विचार करून किंवा पोलिसांनी सुद्धा सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस कस्टडी एक्सटेंड करून घेतली नसणार. आणि त्यामुळे न्यायालयाने त्यांना आता न्यायालयीन कोठडी दिलेली आहे, ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे. तर ह्या गोष्टीचा न्यायालयाच्या दृष्टिकोनातून विचार करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की न्यायालयाच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. श्याम मानव, तुम्हाला वाटतंय का की जी पुरेशी प्रक्रिया व्हायला हवी होती या सगळ्या तपासामध्ये, ही प्रक्रिया येणाऱ्या काळात होणार नाही कदाचित, अशी जी भीती आता अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात, ती भीती सार्थ आहे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे तुमच्या म्हणण्याचा रोग जर असा असेल की पोलीस अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा आणि सरकार कुठेतरी याबाबत कमी पडत आहे म्हणून असं होतं आहे, तर हे करेक्ट नाही. त्याचं कारण 2 कारणं आहेत. एक तर मी खूप वर्षांपासून हे सांगतोय की सनातन संस्था, सनातन प्रभात आणि त्यासोबत हिंदू जनजागरण समिती, हे सगळे जे त्रिकूट आहे किंवा त्यांच्यासोबत येणाऱ्या इतर सगळ्या त्यांच्या संघटना आहेत, त्यांच्या संघटना म्हणजे सनातन प्रभात प्रणित आणि सनातन संस्थेप्रणित संघटना आहेत, हे ज्या पद्धतीनं ऑपरेट होतात त्या पद्धतीनं ऑपरेट होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते कोणतेही पुरावे ठेवत नाही.
आणि ते पुरावे नसताना पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करणं, म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमध्ये मी तर जाहीररित्याच बोलत आलेलो आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, पानसरे असतील, इव्हन कलबुर्गी असतील, या सगळ्यांमध्ये कुठेतरी सनातन संस्था आणि यांच्यासारख्या विचारधारा बाळगणाऱ्या लोकांनी आणि ज्यांनी या पद्धतीचं प्रोग्रामिंग वापरलेलं आहे त्यांच्या माध्यमातून झालेल्या हत्या असू शकतात, असं मी आधीपासून बोलत आलो. प्रत्यक्षामध्ये आता पोलिसांनी या व्यक्तीला पकडलं, समीर गायकवाडला, पण त्याकरता आवश्यक असणारे जे सबळ पुरावे लागतात, खरं म्हणजे हे पोलिसांचं प्रचंड मोठं कौशल्य आहे की 4 महिने त्यांनी सर्व्हेलन्स करणं, या पद्धतीनं रेकॉर्डिंग करत जाणं, त्यातून पुरावे सापडणं. बेसावत क्षणी तो आपल्या मैत्रिणीशी बोलत होता आणि तो बोलत का होता तर त्याला त्या पद्धतीचं प्रोग्रामिंग केलेलं नव्हतं म्हणून, कारण ती मैत्रीण त्यांच्या ईश्वरी राज्यामधली साधक असं तो मानतो. आणि इथे 2 प्रकार आहेत, एक सैतान आहेत जो सप्तपाताळामधनं सगळ्यांना कंट्रोल करतो, आणि दुसरे ईश्वरी राज्य निर्माण करणारे स्वतः डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आहेत की जे स्वतः ईश्वरी अवतार आहेत आणि ते या सगळ्यांना, या साधकांना ऊर्जा पुरवत असतात. साधकांची जेवढी आध्यात्मिक शक्ती वाढत जाते ते सगळे एका गटातले झाले, आणि सगळे जे दुर्जन आहेत हे सगळे दुर्जन कंट्रोल्ड बाय या मांत्रिक, खरं म्हणजे सैतान म्हणायला पाहिजे, कारण मुळामध्ये ही कल्पना जी आहे ती भारतीय धर्मांमधली कल्पनाच नाही आहे, ही कल्पना ख्रिश्चॅनिटीमधली आहे, मुस्लिम धर्मामधली कल्पना आहे, ओल्ड टेस्टामेंट मांडणाऱ्या 3 धर्मांमधली, यहुदी धर्मामधली कल्पना आहे की सैतान आणि इकडे देव या दोघांचं सतत युद्ध चालू असतं सूक्ष्म जगामध्ये, आणि हे सगळे सैतान माणसांना कंट्रोल करतात. आता ही जी सगळी माणसं कंट्रोल केलेली आहेत ती या सगळ्या साधकांना नष्ट करता आहेत, आणि या नष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये या दुर्जनांना उडवलं पाहिजे. आता ही जी सगळी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर ही सगळी माणसं जी आहेत जी मुळामध्ये या पद्धतीचं कृत्य करतात सनातन संस्थेच्या माध्यमातून, ती अशा पद्धतीनं कृत्य करतात, ती एवढी सुंदर ब्रेन वॉश असतात. तुम्ही जर मला विचारलं तर ही ब्रेन वॉशिंगची पद्धती वगैरे सगळी मी नीट एक्सप्लेन करेन की यांच्या हातून सहजासहजी चूक होत नाही आणि त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे मिळत नाही. आता परिस्थितीजन्य पुरावे मिळत नसताना सुद्धा या पद्धतीचे पुरावे पोलिसांनी अत्यंत कौशल्याने गोळा केले, आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना या पद्धतीने अटक करण्याची परवानगी दिली. इथपर्यंत एक पाऊल आपण पुढे सरकलेलो आहोत. आता मूळ मुद्दा आहे यांचे पुरावे. एक मुद्दा आपण घेऊया, कारण तुम्ही सातत्यानं जेव्हा जेव्हा या घटना घडत आल्या, अगदी नरेंद्र दाभोलकर यांची ज्यावेळेला यांचा खून करण्यात आला त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ज्यावेळेला तुम्ही हे स्पष्टपणे म्हणताय त्याचा आधार असेल, किंवा अगदी मधु चव्हाण तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की शासन कुठेतरी कमी पडते अशी सामान्य भावना आहे. त्याचं कारण ज्या वेळेला एखादी संस्था, ती कुठल्याही धर्माची पुरस्कर्ती असू देत, कुठल्याही जातीची पुरस्कर्ती असू देत, ज्यावेळेला एखादी संस्था शासकीय व्यवस्थेवरती जर का प्रश्नचिन्ह निर्माण करायला लागली, आणि खास करून स्पष्ट म्हटलंय त्यांनी की शासनाला फाशी दिली गेली पाहिजे. एका 1 सप्टेंबरच्या त्यांच्या लेखामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पुरोगाम्यांच्या हत्यांमागे हिंदुत्ववादी संघटना आहेत असं कोणाला वाटत असेल तर पुरोगाम्यांनी हिंदू धर्माविरोधी वक्तव्य बंद करावं, हाच अशा हत्या थांबवण्याचा मार्ग आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार करता अशा हत्यांमागे शासनानं पुरोगाम्यांच्या बेताल हिंदू विरोधी वक्तव्यांकडे केलेलं दुर्लक्ष कारणीभूत ठरतं. म्हणूनच या हत्यांना शासनच उत्तरदायी आहे, आणि या हत्यांसाठी शिक्षा द्यायची झाली तर धर्मप्रेमींना नको तर शासनालाच द्यायला हवी, आणि तीही फाशीची. आता हे जे त्यांचं म्हणणं आहे, हे या म्हणण्याच्या आधारावरती तुम्हाला कारवाई करता येत नाही एक सरकार म्हणून? मुळामध्ये पुरोगामी आणि हिंदुत्ववाद्यांच्या किंवा हिंदू धर्माच्या विरोधात अनावश्यक बोलणं थांबवलं पाहिजे, बरोबर आहे. पण ते जे म्हणतात ते अतिशय निषेधार्हने अयोग्य आहे की असं त्यांना जर थांबवलं नाही तर मग हत्येला जबाबदार त्या ठिकाणी शासनच असेल असं म्हणणं त्यांनी म्हणजे कबूल करण्यासारखं आहे. स्वतःच्या भोवती संशयाचा पाश तेच आवडत आहेत अशा यांच्या बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य. तुम्ही कारवाई का करत नाही? मुळात असं आहे की कोणा या पुरेसे पुरावे नाही, हे पुरेसे पुरावे जर असते तर त्या ठिकाणी ज्या वेळेला माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण की त्याच्या पूर्वीच्या सुद्धा शासनाने 1-2 वेळेला केंद्राला प्रस्ताव पाठवला होता की यांच्यावर बंदी घालावी, हे सगळे पुरावे आहेत. हे जर पुरावे पुरेसे असते तर त्या ठिकाणी बंदी सहज घातली गेली असती. कुठल्याही संघटनेवर बंदी घालायची असते तर त्यासाठी आवश्यक असणारे त्या ठिकाणी पुरावे गोळा करावे लागतात, की नाहीतर मग नाचक्य होण्याची स्थिती असते. तर कोर्टाने त्या ठिकाणी जर सांगितलं की अनावश्यक नाही, इथे बोलण्याचं वगैरे सगळं स्वातंत्र्य. नवाब मलिक तुम्हाला एक मिनिट जसं त्या ठिकाणी आता यांची हत्या झाली कर्नाटकातल्या विचारवंतांची, त्यांनी हिंदू, मी तो शब्द वापरत नाही की हिंदूंच्या देवतांवर अमुक 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 केलं पाहिजे, मग हे चुकीचं आहे असं तथाकथित पुरोगामी का म्हणत नाहीत? हे संताप आणणार आहे. संताप आणला म्हणून कोणाचा हत्या करूच नाही, निषेधार्ह आहे. या महाराष्ट्राने अशा तऱ्हेचं
अतिशय कडवट विचार सुद्धा पचवलेले आहेत. विचारानेच उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी शासन कुठेतरी कमी पडले असं मला वाटतं. कलबुर्गींचं तुम्ही एक म्हणताय, कॉम्रेड पानसरे असतील किंवा अगदी नरेंद्र दाभोलकर असतील, यांनी तरी अशा पद्धतीची कुठली भाषा केली नाही. बरोबर आहे. आणि तरी सुद्धा त्यांना मारण्यात आलेलं आहे. अशा अतिशय निषेधार्ह आहे ना, मी म्हणतोय. उलट कुठले विचार अशा तऱ्हेच्या एखाद्या माणसाला मारून कधीच संपत नाहीत. म्हणजे मी आपल्याला एक उदाहरण देतो. पंडित दीनदयाळ उपाध्यायांची हत्या झाली आणि त्यावेळेला मी ते स्पष्टपणे सांगतोय, जबाबदारीने बोलतोय, की त्या ठिकाणी भरतकुमार नावाच्या हत्याऱ्याने हत्या केली. त्यांनी सांगताना सांगितलं की मी 15 रुपये मागितले म्हणून दिले नाहीत आणि तो त्या ठिकाणी कमिस्ट कार्ड होल्डर होता. परंतु बीजेपीची विचारसरणी संपली का? कधी संपत नाही. या देशातले किंवा अन्य जगातले अनेक मोठे मोठे विचारवंत घ्या, त्यावेळेला प्रचलित राज्य पद्धतीला किंवा समाज व्यवस्थेला हादरा देणारी वक्तव्य केली संशोधनाच्या माध्यमातून. परंतु लोकांनी त्यांची हत्या करेपर्यंत मजल घेईल, परंतु विचार संपले का? आणि कोणाच्या अशा तऱ्हेनं हत्या करणं हा अतिरेक आहे विचारांचा. आता जे तुम्ही त्यांचं वक्तव्य बोलून पुन्हा पुन्हा तुम्ही अजून किती पुराव्यांची वाट बघणार आहेत? कारण जर श्याम मानवांसारख्या एका अधिकारी व्यक्तीने जर का अनेकदा म्हणजे 1000 वेळा तरी ते आतापर्यंत बोललेले आहेत की ही मेथोडॉलॉजी काय प्रकारची प्रक्रिया यांनी वापरलेली असावी, हे सगळं ज्यावेळेला ते म्हटलेलं आहे, तुम्ही श्याम मानवांना समोर घेऊन तुम्ही त्यांना पार्टी करून तरी काय करत नाही? माझं म्हणणं काय, श्याम मानव यांच्याबद्दल मला व्यक्तिशः आदर आहे. त्यांनी सांगितलं त्यांना पार्टी करणं हे गैर आहे. आता मी आपल्याला व्यक्तिशः स्पष्ट सांगतो, मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलत नाही, परंतु शासनकर्त्याचा पक्षाचा प्रतिनिधी बोलतोय. मला असं वाटत नाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला बंदी घालू नये असं वाटत, म्हणजे असे वाटत नाही. आणि बंदी घालावी. आज एकनाथ खडसे म्हटलेत की बंदी घालता येणार नाहीये. मुद्दा हा आहे, एकनाथ खडसेंनी अजून MIMचं त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे. MIM हा आता राजकीय पक्ष आहे, त्यांचे आता निवडून आलेले आमदार आहेत. सनातनची तशी परिस्थिती नाहीये. नाही, सनातनची तशी परिस्थिती नसली तरी मला असं त्या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे की जी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडून, मग त्यांचं संख्याचं प्रमाण फार कमी असलं तरी याच्यावर बंदी घालावी अशी जी मागणी केली जाते अनेक राजकीय पक्षातून, त्याच्यावर आताचं भाजप आणि शिवसेना प्रणित सरकार विचार करत नसेल असं मला अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे त्याच्यावर विचार जरूर होत असेल की ज्या अर्थी मागणी करतात, अनेक पुरावे येत आहेत, त्यांच्या अशा तऱ्हेचे बेताल वक्तव्य येत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर बंदी घालता येईल का, त्याच्यावर नक्कीच सर्वंकष विचार चालू असेल. याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तुम्ही म्हणताय की तुमच्या मनात शंका नाहीये. मिलिंद जोशीराव, मी नवाब मलिक तुमच्याकडे येतो. मिलिंद जोशीराव, तुमचा मुद्दा काय? श्याम मानव सरांबद्दल मला अतिशय आदर आहे, कारण ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात आणि मी सावरकरवादी असल्यामुळे मी पण अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. दरवेळेला एखाद्या कुठच्या तरी हिंदू धर्मातल्या कर्मकांडाची कारणमीमांसा करताना ते विज्ञानाचा आधार घेतात आणि विज्ञानाचा आधार घेऊन ते पटवून सांगतात की ही अंधश्रद्धा कशी आहे आणि हे विज्ञान कसं आहे. परंतु ते सातत्याने जेव्हा आरोप करतात की नरेंद्र दाभोलकरांची हत्या किंवा पानसरेंची हत्या ही एका हिंदुत्ववादी संघटनेने केली असं मी पहिल्यांदा सांगितलं, असा ते जेव्हा क्लेम करतात तेव्हा त्यांनी कोणता वैज्ञानिक आधार किंवा इन्व्हेस्टिगेशन नक्की काय काय केलं आणि कोणत्या इन्व्हेस्टिगेशन नंतर श्याम मानव या कन्क्ल्युजनवर पोहोचले की ही हत्या ही सनातनच्याच लोकांनी केलेली आहे, हे ऐकायला मिळालं तर फार बरं होईल. श्याम मानव, तुम्ही बोला. फार छान प्रश्न विचारलात आपण. एकतर मी हिंदुत्ववादी संघटनेने हत्या केली असं आजपर्यंत कधी बोललो नाही. उलट ज्यावेळी सर्व आरोप करत होते दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर की RSS आणि शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी यांची हत्या केली, त्यावेळेस मी स्पष्टतः सगळ्या प्रेस पुढे बोललो की RSS किंवा शिवसेना या पद्धतीनं हत्या करू शकत नाही. ही हत्या केलेली असेल ती सनातन संस्था आणि त्यांच्या प्रणित संघटनांनीच केलेली असेल. हे तेव्हा बोललेलो आहे जेव्हा की दाभोळकरांची हत्या 20 तारखेला झाली आणि 25 तारखेच्या प्रेसमध्ये मी हे बोललेलो आहे. स्वतः गृहमंत्र्यांना दुसऱ्या दिवशी दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर मी इमिजिएटली म्हटलं की सनातनच्याच लोकांचं काम असू शकते आणि त्याकरता काय काय केलं पाहिजे. हे एवढं कॉन्फिडेंटली मी यासाठी बोलतो कारण मला कल्ट्स कशा काम करतात हे उत्तम पद्धतीनं माहीत आहे. डॉक्टर JB आठवले जे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत, ते 4-5 वर्ष माझे चांगले मित्र होते. मी स्वतः हिप्नोथेरपिस्ट आहेत. ते अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हिप्नोथेरपिस्ट आहेत. त्यांना या विषयातलं अत्यंत डेप्थमधलं ज्ञान आहे. त्यांचा बाबा कसा बनत गेला हे मी जवळून पाहिलेलं आहे. ते प्रत्यक्ष बाबा बनण्याच्या आधी त्यांनी सनातन संस्था सुरू केली हे मला माहीतसुद्धा नव्हतं आणि तरी किर्लोस्करमध्ये मी 90 साली लेख लिहिला की हे आता बाबा बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत आणि हे जर बाबा बनले तर या देशामधले सगळ्यात ताकदवान बाबा बनतील, आचार्य रजनीशांपेक्षा मोठे बाबा बनतील. कारण माणसांचं ब्रेन वॉशिंग करणं हे आजपर्यंत होत आलेलं आहे. इव्हन आपल्या सगळ्या ज्या कल्ट्स आहेत ते कोणत्याही धर्मातल्या कल्ट्स असतील त्या कल्ट्स माणसाचं उत्तम पद्धतीनं ब्रेन वॉशिंग करतात. एकेकाळी हिटलरनं ते उत्तम पद्धतीचं ब्रेन वॉशिंग केलेलं आहे. हिटलर केवळ भाषेचा वापर करून लोकांना ब्रेन वॉश करायचा.
त्याचं एक सिंपल टेक्निक असतं की एका गोष्टीची भीती निर्माण करा, यहुद्यांची भीती निर्माण करायची. माणूस जेव्हा भीतीच्या आहारी जातो त्यावेळेस तो हायली सजेस्टिबल असतो आणि त्या भीतीचा आधार घेऊन सातत्याने एक गोष्ट सांगत जायची. त्याचं रूपांतर त्या पद्धतीच्या ब्रेन वॉशिंगमध्ये होतं. आता ही झाली क्रूड फॉर्म मधली पद्धती. त्यामध्ये जर मेडिटेशन सारख्या प्रक्रिया मिळाल्या तर अधिक ताकदीनं ते होतं. आणि संमोहन इतकी प्रगत प्रक्रिया आहे की संपूर्ण जगातले जेवढे मेडिटेशन्स आहेत त्या सगळ्या मेडिटेशनचं सार म्हणजे आजचं संमोहन आहे. स्वतः डॉक्टर साहेब डॉक्टर JB आठवले हे इंग्लंडमध्ये 9 वर्ष हा विषय शिकत आणि शिकवत होते. त्यांनी मला पर्सनली सांगितलेलं आहे. आणि जेव्हा ते बाबा बनण्याच्या दिशेनं त्यांनी वाटचाल सुरू केली आणि या पद्धतीचं सनातनमध्ये छापून यायला लागलं, तेव्हा 2006 साली मी एक आर्टिकल लिहिलं माझ्या मॅगझिनमध्ये आणि ते चित्रलेखाने 2008 मध्ये रिप्रिंट केलं. त्यामध्ये कशा पद्धतीनं हे ह्युमन रोबोज निर्माण करत आहेत, मानवी मेंदू स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन त्यांना ब्रेन कॉम्प्युटर सारखं कशा पद्धतीनं माणसांचे ह्युमन कॉम्प्युटर्स बनवता आहेत याबद्दलचा विस्तारानं लेख लिहिला. आणि त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की हे काहीही घडवू शकतात, उद्या ह्युमन बॉम्ब बनवू शकतात, बॉम्बस्फोट घडवू शकतात. जेव्हा हेमंत करकर यांनी या पोरांना पकडलं त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये मग हा सगळा आर्टिकल ते छापून आलं, पुन्हा रिप्रिंट झालं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मी आज बोलत नाही, फक्त मी एकच मिनिट बोलून अर्धा मिनिट बोलून संपवतो. मी या सगळ्यांच्या मागे याकरता बोलतोय की मला कर्ल्स कशा काम करतात हे माहीत आहे, ब्रेन वॉशिंग म्हणजे काय असतं हे मला माहीत आहे. आजपर्यंत माझ्यावर भांडायला जेवढे लोक यायचे त्यांना मी नीटपणे कन्व्हिन्स करू शकायचो. म्हणून मी इतर कधीही कोणत्याही संघटनांना ज्यांनी माझ्या कामाला विरोध केला त्यांच्यावर सुद्धा आजपर्यंत कधी टीका केली नाही, त्यांच्याबद्दल एक शब्द कधी वाईट बोललो नाही. कारण त्यांची रिझनिंग क्षमता कायम असल्यामुळे त्याला आवाहन करून त्यांच्याशी डायलॉग साधता येतो. पण ही सनातनची पोरं जेव्हा अंगावर येऊन पडायची तर मी नेहमीच्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो. माझ्या मनात मुद्दा असायचा की एकेकाळचे डॉक्टर JB आठवले आपले चांगले मित्र आहेत, त्यांचीच ही पोरं आहेत. आणि मग माझ्या लक्षात यायचं की यांचं रिझनिंग करण्याची जी क्षमता आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये असते ती पूर्णतः सस्पेंड झालेली आहे. हे मुळातच करू शकत नाहीये, ही टोटली ब्रेन वॉश. मिलिंद जोशीराव तुम्हाला प्रश्न विचारतो. या तुमचा मुद्दा जरूर मांडा, पण तुम्हाला आणखीन हा प्रश्न विचारतो. जो उल्लेख आला करकरेंचा उल्लेख आता केला श्याम मानव यांनी, 9 जून 2013 रोजीचं पुन्हा सनातनचं एक वक्तव्य आहे, अत्याचारी पोलिसांची सूची बनवा. यासाठी पोलिसांनी हिंदुत्ववाद्यांवरती केलेले अत्याचार विसरू नका, त्यांच्या विरुद्ध सुडाग्नी धगधगत ठेवा आणि हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या पोलिसांची सूची आतापासून बनवण्यास आरंभ करा. क्रांतीच्या वेळी पहिली कृती त्यांच्या विरुद्ध करू. पोलीस आणि सैन्य यांना हरवल्याशिवाय आपण हिंदू राष्ट्र स्थापन करू शकत नाही. म्हणजे हे पोलिसांच्या विरोधात आहेत, हे सैन्याच्या विरोधात आहेत, या संपूर्ण राष्ट्राच्या विरोधात आहेत. हे असं असताना तुम्ही यांच्यावरती बंदी घालू शकत नाहीये. हे 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 आपण दुर्लक्षित करणार आहोत का? तुम्ही सुद्धा अभिनव भारत म्हणून ह्याच विचारसरणीला तुम्ही पाठिंबा देताय का? मुळात मी सनातन संस्थेचा प्रवक्ता नाही, मला सनातन संस्थेचा काही माहिती नाहीये, त्यामुळे मी त्यांच्यासाठी बोलू शकणार नाही की त्यांनी असं लिहिलं तर का लिहिलं आणि कशासाठी लिहिलं. मूळ मुद्दा तुमच्याकडनं तुमची विचारसरणी सुद्धा आम्हाला समजून घ्यायची आहे. तुम्ही ह्या मुद्द्याला पाठिंबा देताय का? ज्यावेळेला एखादी अशी संस्था या राज्यामध्ये अस्तित्वात आहे ज्या संस्थेने हे सगळं लिहिलेलं आहे, आमच्या सगळ्यांच्या समोर लिहिलेलं आहे, धडधडीतपणे लिहिलेलं आहे, पोलिसांच्या विरोधात त्यांची सूची बनवा म्हटलेलं आहे. मी 2 वाक्य वाचून दाखवतो या ठिकाणी आणि मग त्यांना उत्तर देऊ. जरा 2 वाक्य वाचून दाखवतो जे सनातनच्या पुस्तकांमध्ये आहे. ईश्वरी राज्याची स्थापना, या देशात काहीही चांगलं नाही. लोकशाही, शेअर मार्केट, शिक्षण पद्धती, मिलिटरी, न्यायव्यवस्था, राजकीय पार्ट्या सारं चुकीचं आहे. साधकाने म्हणजे डॉक्टर JB आठवलेंच्या साधकाने, सनातनच्या साधकाने सारी व्यवस्था उद्ध्वस्त केली पाहिजे. काही लोकांना मारून ईश्वरी राज्य निर्माण केलं पाहिजे आणि आता हीच खरी वेळ आहे. आणि ईश्वरी अवतार डॉक्टर JB आठवले आहेत. त्यानंतर दुसरं आणखी सांगतो वाक्य, धर्मक्रांतीच्या वेळी राजकीय पक्षांप्रमाणे बसगाड्या, रेल्वे, दूरदर्शन, मनोरे इत्यादी राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यात येणार नाही, तर सर्व राजकीय पक्षांच्या, त्यामध्ये भाजप सुद्धा वगळलेला नाही, सर्व राजकीय पक्षांच्या राष्ट्र व धर्मद्रोही नेत्यांना व अनुयायांना नष्ट केले जाईल. खाली आहे डॉक्टर जयंत बाळाजी आठवले, सनातन प्रभात, 2 मार्च 2008. पुरावे म्हणून हे सगळे आपल्यासोबत एक ॲडव्होकेट आहेत, आपण त्यांना विचारूया. मी मिलिंद जोशीराव तुमच्याकडे येतो, पण मुळात आपल्यासोबत कोल्हापूरहून ॲडव्होकेट विवेक घाटगे आहेत. विवेक घाटगे, तुम्हाला हे सगळे जी काही भाषा आहे, ही सगळी जी आतापर्यंतची जी कागदपत्र आपल्यासमोर आलेली आहेत,
हे तुम्हाला सकृतदर्शनी पुरावे वाटत नाहीत? सनातन सारख्या एखाद्या संस्थेवरती जर अशी भाषा आणि अशी विचारसरणी ते जर का समोर आणत असतील तर त्यांच्यावरती बंदी घालण्यासाठी? बंदी घालण्यासाठी हे पुरावे सफिशियंट आहेत. दुसरं असं आहे की जेव्हा समीर गायकवाडला इथं अटक झाली, सर्वसाधारणपणे असं होतं की अटक झाल्यानंतर त्याचे नातेवाईक, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कोणतरी येतं कोर्टात. पण ह्या गायकवाडच्या कामामध्ये असं कोणीही आलं नाही. ही संघटना आली. दुसऱ्या दिवशी संघटनेनं असं जाहीर केलं की समीर गायकवाड निर्दोष आहे आणि आम्ही त्याला प्रोटेक्शन देऊ. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्याच दिवशी 31 वकिलांची फौज त्याच्या बाजूने उभी राहिली. समीर गायकवाडनं तपासाच्या दरम्यान ईश्वरी राज्य आलं पाहिजे हे वाक्य उच्चारलेलं आहे. ह्या वाक्याचा उहापोह देखील ह्या कामामध्ये झाला. तसंच त्यानं तपासादरम्यान असंही म्हटलं की मी नाशिकला जाऊन डुबकी मारून येतो, मी आज खूप पापं केलेली आहेत. त्यामुळे आज जे काय प्रसिद्ध झालं, भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, नक्की आहे, पण ह्या राज्यकर्त्यांना संपवू, शासनाला संपवू किंवा प्रस्थापितांना संपवू, हे अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे किंवा जे बोललं जातं, ही कायद्यानं धमकी समजून त्यांच्यावर नक्कीच कारवाई करता येईल. पानसरेंच्या बाबतीत बघितलं तर पानसरे हे निर्बंध घालणारे व्यक्तिमत्व नव्हतं, ते प्रबोधनावर विश्वास असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे निर्बंध घालायचे असतील तर शासनानं घालावे, प्रबोधन करायचं काम होतं ते पानसरे साहेब करत होते. ह्या लिखाणाची जर तीव्रता जर आपण बघितली तर हे प्रबोधनाच्या पलीकडे गेलेले लोक आहेत असं म्हटलं तर ते काय चुकीचं होणार नाही. निर्बंध हा एकच पर्याय आहे. जी गोष्ट सुधारू शकते त्याला प्रबोधनानं सुधारू शकतो. पण काही गोष्टी पुढे गेलेल्या आहेत, त्यांची जर वाक्य बघितली, ईश्वरी राज्य आणलं पाहिजे, यांना संपवलं पाहिजे, त्यांना संपवलं पाहिजे, संपवणे हा जर पर्याय येत असेल तर तिथं चर्चेचं माध्यम संपतं. त्यामुळं ही संपवायची, निर्बंध घालायची भाषा आहे, ही खरोखर त्यांच्या विरुद्ध पुरावा म्हणून नक्की तुम्ही म्हणताय की तुम्ही तज्ज्ञ आहात, कायदे तज्ज्ञ आहात, तुम्ही म्हणताय की ही पुरावा योग्य असलेली अशी ही सगळी कागदपत्र आहेत आपल्या समोर आहेत. मिलिंद जोशीराव, तुमचा मुद्दा आधी पूर्ण करा, आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊया. सर, मला श्याम मानव सरांनी जे एक्सप्लेनेशन दिलं ते सगळं वैचारिक, मानसशास्त्रज्ञ वगैरे होतं, पण पर्टिक्युलरली पानसरे सरांच्या हत्येच्या संदर्भात त्यांनी इन्व्हेस्टिगेशन काय केलं आणि कन्क्ल्युजनला कसे ते रीच झाले, कल्टचा अभ्यास करून ते रीच झाले, याला कोर्टात काही नाही. पण ते ठामपणाने जेव्हा म्हणतात की सनातन सारख्या संस्थेनेच कुठच्या तरी हत्या केली असेल, तर हे इन्व्हेस्टिगेशन पॅटर्न त्यांनी नक्की कोणत्या पद्धतीने केलं हे त्यांनी अजून एक्सप्लेन नाही केलं. कल्ट काय, अनेक प्रकारचे कल्ट असतात, म्हणून काय प्रत्येक कल्ट हत्याच करतो अशातला भाग नसतो. मग ह्या कन्क्ल्युजनवर ते कसे काय पोहोचले की हत्या सनातन संस्थेने? या कल्टनी अनेकदा म्हटलं पण नाही, म्हणजे ते त्यांचं उत्तर काय असेल ते आपण बघूया. पण या कल्टनी आधी अनेकदा म्हटलेलं आहे, यांची नावं घेतलेली आहेत, त्यांच्यावर फुल्या मारलेल्या आहेत आणि त्यांच्या वेबसाईटवरती ही सगळी माहिती टाकलेली आहे. प्रत्येक वेळेला हे झाल्यानंतर फेसबुक पासून वेगवेगळ्या व्हॉट्सअप सारख्या माध्यमांवरती यांचे विविध प्रकारचे मेसेजेस आलेले आहेत आणि हे सगळं पोलिसांच्या लेखी आहे. मी उत्तर देतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आणि मी एका मुद्द्याबाबत समान आहोत. मी माझं एकाही भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्ववाद आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा घेतल्याशिवाय बोलत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुरोगामी घेणारा माणूस एकुलता एक मी असेल महाराष्ट्रामध्ये, माझ्या प्रत्येक भाषणामध्ये आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की सनातनचे आपण किमान 25-30 अंक तरी वाचा आणि नंतर समर्थन करण्यासाठी पुढे या. सनातन हे पहिल्यांदा नाही सापडलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रभर जे काम केलेलं आहे, एक हेमंत करकरेंसारखा अतिशय वेगळ्या पद्धतीनं काम करणारा, अत्यंत प्रामाणिक अधिकारी, कोणत्याही गोष्टीचा मुलाहिजा न ठेवणारा, पण अत्यंत सचोटीचा असा अधिकारी होता. म्हणून सनातनची माणसं पकडली गेली बॉम्बस्फोटामध्ये. म्हणजे गडकरी रंगायतांचं असो, भावे नाट्यगृहाचं असो, या दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये जी माणसं पकडली गेली ती कशी पकडली, काय गेली, ते अतिशय जवळून मी तो तपास पाहिलेला आहे. त्यावेळेस ती माणसं त्या अधिकाऱ्यांनी पकडली. त्यांनी सनातनला फॅदम करायला सुरुवात केलेली होती, सनातनचे सगळे पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली होती आणि ते सगळं करण्याच्या प्रक्रियेमधनं जेव्हा बंदीचा रिपोर्ट पुढे जायला पाहिजे होता तो मध्ये अडकला. का अडकला, कसा अडकला याच्याबद्दल मी बोलणार नाही. मारियांच्या काळामध्ये तो पाठवण्यात आला, पण त्याचं पुरेसं फॉलोअप झालेलं नाही. पुरेसे पुरावे पोलिसांनी ज्या पद्धतीनं फॅदम करून गोळा करायला पाहिजे त्या पद्धतीनं केलेले नाहीत आणि म्हणून बंदीचा प्रस्ताव पुढे सरकू शकलेला नाही. वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही म्हणता की हा खून यांनीच केला असावा असं तुम्ही का म्हणतात? ज्याला ज्याला यांच्या कामाची पद्धती कळते हे कोणाला शत्रू समजतात, शत्रू म्हणून कोणाला जाहीर करतात.
कशा पद्धतीचं आवाहन करतं. दाभोळकरांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी कोण्या माणसाचं नुकसान केलं नाही. अगदी पानसरेंबद्दल सगळ्यांना आदर आहे, अगदी देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांना आदर आहे. पानसरेंचं ज्या पद्धतीचं काम राहिलं, कधी त्या माणसाने आक्रमक भाषा वापरली नाही, कधी कोणाला संपवण्याची गोष्ट केली नाही. अशा माणसांना दुसरं कोण मारणार हो? पुन्हा पुन्हा मिलिंद जोशीराव थोडक्यात बोला. आपण सर चर्चा आणखी अगदी थोडक्यात बोलतो सर श्याम मानव सरांची एक चूक मी त्यांना हे करून दाखवतो की हेमंत करकरे साहेब जे होते ते 2008च्या मालेगाव केसला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते आणि इन्व्हेस्टिगेट करत होते आमच्या संस्थेला अभिनव भारतला. सनातन संस्थेचे ते बॉम्बस्फोट झालेले आहेत, गडकरी रंगायत आणि किंवा त्यांनी केलेले नाही आहेत, आम्हीही केलेले नाही आहेत, पण त्याचं इन्व्हेस्टिगेशन हेमंत करकरेंकडे कधीच नव्हतं. त्यामुळे हेमंत करकरे आणि सनातन संस्था यांची सांगड ते जे घालतायत. साहेब चुकीची माहिती देऊ नका, मला फर्स्ट हँड माहिती आहे. हेमंत करकरेंनी त्यांना ताब्यात घेतलं, मला ताबडतोब बोलावून घेतलं, कारण मी आधीच म्हटलं की ते सनातनवाले असे कामं करू शकतात. मग त्यांना एकदम आठवलं की मानव आपल्याला सांगत होते, ते माझे आधीपासून मित्र आहेत, ते सगळ्याच सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचे मित्र असायचे आणि त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये पुरं पकडलेली होती, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना ब्रेन वॉशिंग काय असतं मी समजावून सांगितलं, नाही तर ते बॅफल झाले होते की परिस्थितीजन्य पुरावे खरे आहेत पण ही पोरं कबूल करत नाहीये, बॅफल होऊन गेले होते. मुद्दा पुन्हा एकदा एक थोडक्यात नवाबभाई तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जर सगळं असं घडतंय आणि अशा जर का अगदी गेल्या काही 2015 असेल 2013 पासूनची सगळी जर का समोर भाषा आपल्या समोर येते ना, तुमच्या सरकारनी बंदी घालण्याचं कधी धाडस केलं ना, आत्ताचं सरकार या बाबतीमध्ये थेट असं काही बोलतंय. आज तर प्रत्यक्ष एकनाथ खडसेंनी म्हटलं सुद्धा आहे की बंदी घालता येणं शक्य नाहीये. असं आहे की मंदारजी 2011 साली या सरकारने, मागच्या सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला, ATSच्या माध्यमातून जे रिपोर्ट आला की या संस्थेवर बंदी घालली पाहिजे. तर 2 वर्ष RK सिंग सारखे लोक त्याच्यावर झोपून राहिले. 2013ला काही क्वेरीज काढून पाठवली आणि अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही, म्हणजे तो रिजेक्ट झालेला नाही. मी आज आपल्या वाहिनीच्या माध्यमातून लोकांना एक माहिती देऊ इच्छितो. सनातन संस्था ही नुसता भारतात काम करते असं नाही, हा आंतरराष्ट्रीय संस्था आहे. यांची संघटना सायबेरियामध्ये काम करत होती. सायबेरियामध्ये या संघटनेवर बंदी घालण्यात आली का? कारण हे लोक आतंकवादी आहे हे आरोप लावून म्हणजे त्या देशामध्ये बंदी घालण्यात आली. सनातन संस्थेचे हे कुठेतरी त्यांचे लिंक हे जगभर त्यांनी पसरवलेलं आहे. इंटरनॅशनल संस्था निर्माण झालेली आहे आणि या लोकांनी लोकांचे डोकं फिरून त्यांना आतंकवादी करताय असे बरेचसे लोक आई वडील सांगत फिरताय की आमची पोरा यांनी बिघडवलेली आहे. म्हणजे कुठेतरी हिप्नेटाईज करून पोरांना आतंकवादी करताय. खडसे साहेबांना पॉलिटिकल स्टेटमेंट करायचे असतील तर त्यांनी करावा, पण जर आज यांना थांबवलं नाही तर हे उद्या देशाला समाजाला किती धोकादायक होतील यांना कळत नाही. अच्छा केंद्राकडे रॉ आहे, IB आहे, या सायबेरियाची माहिती त्यांनी घेतली पाहिजे नक्की. सायबेरिया सरकारने यांच्यावर का बंदी घातली. म्हणजे हे सगळे म्हणजे कुठेतरी अडचण निर्माण करणारी संघटना आहे. तर वेळेत यांच्यावर कारवाई झाली नाही तर देशामध्ये एक वेगळी परिस्थिती ते निर्माण करू इच्छित आहे आणि ते घातक राहणार आहे हे लोकांना. एक छोटा ब्रेक घेऊया आपण या चर्चेमध्ये. अर्थात ही बेधडक चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत आणि ब्रेक नंतर आल्यानंतर मधू चव्हाण यांना सुद्धा हाच प्रश्न विचारणार आहोत. जर एवढी जर भाषा केली असेल तर या भाषेच्या अंती बंदी येण्यामध्ये अडचण काय? बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कॉम्रेड पानसरे यांच्या हत्या प्रकरणी संशयित समीर गायकवाड याला जी न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे त्या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि अर्थातच काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. श्याम ठाणेदार म्हणतात पोलीस प्रशासन नक्कीच रुद्रगौडा पाटील याला पकडतील. कविता मगदूम आगरे म्हणतायत सनातनवरती बंदीबाबत सरकार दुतोंडी बोलत आहे. अमरजित थोरात म्हणतायत पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत नाही पण त्यांचे प्रयत्न मात्र कमी पडत आहेत. आणि स्वप्नील कडे म्हणतायत पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली सनातनला बळीचा बकरा बनवू नये. मंगेश सोनार म्हणतात या सरकारला सखोल चौकशी करावी वाटत नाहीये. एकूण विविध प्रतिक्रिया आहेत आणि अर्थात पुन्हा एकदा जो प्रश्न नवाब मलिक तुम्हाला विचारायचा आहे की सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा सातत्यानं आपण बोलतोय की ही जी धर्मांधता संपूर्णपणे मग ती अगदी मुस्लिम धर्मियांमध्ये असेल ती हिंदू धर्मियांमध्ये असेल वेगवेगळ्या जातीच्या गटांमधनं जी काही एक प्रकारचा जो कट्टरतावाद येतो आणि त्याच्यातनं द्वेष येतो या सगळ्यावरती कुठेतरी आपल्याला बंदी घालण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्याला कुठेतरी एक रोख आणण्याच्या दृष्टिकोनातून या लोकशाही प्रक्रियेमध्ये काही तुम्हाला आशादायी घडताना दिसत नाहीये?
नाही, मी तुम्हाला मंदारजी बोलतो की कुठल्याही धर्माच्या नावाखाली जर कोणी आतंकवादी संघटना निर्माण करत असेल, लोकांचे माथे फिरवून त्यांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने वेगळे कामाला लावत असेल, तर त्यांच्यावर कारवाई, त्यांच्यावर बंदी घालणं हे योग्य आहे. आमच्या सरकार असताना भुजबळ साहेबांनी पहिला जळगावमध्ये जेव्हा इनपुट आल्यानंतर सिमीवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव आमच्या सरकारने पाठवला. केंद्रामध्ये भाजपच्या सरकार असताना त्यांनी बंदी घातली. म्हणजे तेव्हा आम्ही घाबरलो नाही की बाबा मुस्लिम संघटना आहे आणि यांच्यावर बंदी घालण्याचे प्रस्ताव पाठवला तर आपला पॉलिटिकल रिपरकेशन काय होईल. म्हणजे त्याच्यातले काही लोक या पद्धतीने गुंतलेले होते. जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा बंदीचा प्रस्ताव पाठवण्यात आला, त्याच्यावर बंदी घालण्यात आली. या बाबतीत पण तशीच परिस्थिती आहे. आणि या बाबतीत पण सरकारने, आता खडसे साहेब बोलताय, खडसे साहेब हे काही गृहमंत्री नाही. प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, त्याच्यावर त्यांनी काही निर्णय घेतले नाही. राजनाथ सिंग त्यावर काय निर्णय घेत आहे त्याच्यासाठी वाट पाहिली पाहिजे. पॉलिटिकल स्टेटमेंट करून कुठेतरी वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये भावनिक प्रश्न निर्माण करून त्यांना पाठिंबा देणं हे योग्य नाही. कुठलेही लोक, कुठलाही धर्म, हिंदू धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, कुठलेही माणसाला मारा, आतंकवादी निर्माण करा, निष्पाप लोकांची हत्या करा, असा कुठेही कुठला धर्म सांगत नाही. ISIS असेल, इतर आतंकवादी संघटना असेल, हे धर्माच्या नावाखाली लोकांना गुमराह करून आतंकवादी बनवताय. आणि कुठलेही धर्म या पद्धतीने शिक्षण देत नाही. आणि जर गैर प्रचार करून कुठलेही लोक काम करत असतील तर कुठलेही धर्माचे असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, बंदी घातली पाहिजे. मधु चव्हाण, पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न आहे की जर अशा प्रकारची भाषा येत असेल, अजूनही सरकारने किती दिवस वाट बघायची. म्हणजे हे आपण अजून ह्याला एक प्रकारचं दुबळं काहीतरी चालू आहे, त्याच्यात ते आपल्यापर्यंत कधी उद्या पोहोचणारच नाहीये. जे अफगाणिस्तानमध्ये सुरुवातीच्या काळात झालं तेच होण्याची ही प्रक्रिया तुम्हाला वाटत नाहीये का? मला असं वाटतं महाराष्ट्रात किंवा देशात अशा तऱ्हेचं काही होणार नाहीये. यांचा आतापर्यंतचे आपण संदर्भ दिले, श्याम मानवाने दिले की आपण या ठिकाणी दिलेले आहेत, ते नक्कीच चिंता करणारे प्रश्न आहेत. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की त्या ठिकाणी बंदी घालण्यासारखं वातावरण असेल आणि त्याबद्दल सरकार नक्की त्या ठिकाणी विचार, कुठलेही शासन जाहीर करत नाही उद्या बंदी घालू. सर्वसामान्य विरोधकांनी बोलणं, लेखातून बोलणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन बोलणं वेगळं आणि सत्ताधीशांनी त्या ठिकाणी करणं वेगळं. आणि मुळामध्ये राज्यकर्त्याला प्रासंगिक फायद्याचं काही करावंच लागत नाही. उदाहरणार्थ पोलिसांच्या बाबत हे बोलणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग, हे चूकच आहे ना. मी आपल्याला मगाशीच म्हणालो हे चूकच आहे. उलट सुरुवातीलाच मी वाक्य वापरलंय, अशा तऱ्हेचं बेताल अतिशय बेमुरवतखोर वक्तव्य करतायत. म्हणजे सनातनी किंवा त्यांची जी संघटना आहे ते अन्य माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल जो संशय आहे ते संशय घडत करत चालले आहेत. का करतात मला तेच कळत नाही. आणि या सर्वाकडे शासन दुर्लक्ष करेल असं मला अजिबात वाटत नाही. भारतीय जनता पक्ष असो का कुठलाही राज्यकर्ता असो, त्याला दूरदृष्टीने बघावं लागतं. म्हणजे तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. ज्यावेळेला अमेरिकेमध्ये लिंकन असताना कायदा करण्याची वेळ आली तर त्यांनी सांगितले की देअर विल बी सिव्हिल वॉर. अब्राहम लिंकनने उत्तर दिलं तर बेटर आय विल प्रिफेअर सिव्हिल वॉर बट नॉट स्लेव्हरी. त्यामुळे तुम्ही असं काही त्या ठिकाणी, मी मंदारजी आपल्याला सांगतो की राजकीय संकुचित स्वार्थाने प्रेरित होऊन आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय असं मला मुळीच वाटत नाही. म्हणजे मी अगदी कुठल्या विरोधासाठी बोलत नाही. का काँग्रेसने त्या ठिकाणी पटकन बंदी आणली नाही, मला सांगितलं असतं तर बरं केलं असतं. म्हणजे त्यांचं आता मी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळेला पत्र पाठवलं, त्यावेळेला पेपर पाठवले. सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले की अशा अनेक पेपर सगळ्यांकडे येतात, ते जर गंभीर असते महाराष्ट्र शासन तर त्यांनी मला एक फोन केला असता की बाबा अशा तऱ्हेचा बंदी घालण्याचा प्रस्ताव मी तुम्हाला पाठवलाय, गांभीर्याने बघा. आता ह्या मी राजकारणात जात नाही, पण मला नक्की वाटतंय या अशा तऱ्हेचे वक्तव्य बेताल वक्तव्य आहेत. माननीय जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा त्या काळामध्ये ज्यावेळेला इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी आणीबाणी आणली त्यावेळेला सैन्याने बेकायदेशीर आदेश मानू नयेत असं म्हटलं होतं. पण त्यांना कोणी देशद्रोही म्हटलं नाही, त्यांना कोणी अतिरेकी म्हटलं नाही. वस्तुस्थिती वेगळी होती. हे चुकीचं आहे. म्हणजे सनातनची तुलना होऊ शकत नाही जेपी आंदोलनाची. तेच म्हणतोय तुम्हाला, मी तेच सांगायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला जयप्रकाशजींना देशद्रोही श्रीमती इंदिरा गांधींनी म्हटलं होतं सगळी वक्तव्य काढून वागा त्या काळामध्ये, आणि त्याचा आधार घेऊनच जेलमध्ये टाकलं होतं आणि 20मध्ये अनेकांनी बंदी घेतली होती. इथे मला असं म्हणायचं आहे की अतिशय गंभीर गोष्ट आहे ती वक्तव्य की पोलिसांना टार्गेट करा, त्यांची नावं त्या ठिकाणी, पोलीस कायद्याप्रमाणे काम करत असतात. म्हणून मला असं वाटतंय की ह्या ठिकाणी सनातन, फक्त एकच मला म्हणायचं आहे त्यांच्या मुद्द्याला मी समर्थन तर अजिबात करत नाही. कारण पानसरेंसारख्या, कारण त्यांची शिवाजी महाराजांच्या बद्दलचे विचार वक्तव्य मी अतिशय आदरपूर्वक ऐकलेले आहेत, माझ्या मनाला भावलेले आहेत ते. आणि कोणालाही मारून कधी कोणाची विचारसरणी जगात कधीही संपत नाही
हे सनातनींनी त्या ठिकाणी मारण्याचा आदेश कोणाला दिला असेल आणि त्याप्रमाणे सिद्ध होईल ते. परंतु ब्रेन वॉश करून त्या ठिकाणी त्यांनी खून केला असं आपण म्हटलं तर तो पुरावा टिकेल का कोर्टात? हे वक्तव्य केलं ठीक आहे त्यांनी केलं तर. म्हणून मला असं वाटतंय की पोलिसांनी त्यांचं काम करू देत. याच्यातून पोलिसांनी निश्चितपणे कोणाला तरी पकडलेलं आहे आणि म्हणून गायकवाडला पकडलं असं मला मुळीच वाटत नाही. कुठेतरी हस्ते परस्ते त्याचा संबंध असेल. अतिशय कौशल्याने पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं असं माझं मत आहे. म्हणून बंदीचा जो विषय आहे त्याच्यावर त्या ठिकाणी बारीक सारीक दृष्टीने नक्की शासन विचार करत असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मिलिंद जोशीराव, तुम्ही सनातनच्या संदर्भामध्ये अतिशय थेट प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ पद्धतीने विचारतोय. सनातनचे हे जे विचार आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही, माझं थेट उत्तर आहे नाही. परंतु त्यांचे हे विचार आहेत हे कन्क्लुजनला रीच करत नाही की त्यांनी हे कांड केलं असेल. त्याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आहे. ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर का शिक्षा झाली तर आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की सनातननी हे कृत्य केलंय. सनातननी वापरलेली जी भाषा आहे, मिलिंद जोशीराव, सनातननी वापरलेली जी भाषा आहे ती त्यांच्यावरती बंदी घालण्यास पूरक आहे असं तुम्हाला वाटत नाही? सर, बंदीबद्दल मला एक बोलायचं होतं मगाशी की नवाब मलिक साहेबांनी सिम्मीवर बंदी आणली असं सांगितलं आणि कौतुकास्पद आहे ती गोष्ट त्यांनी केली. परंतु त्याचं पुढे काय झालं? सिम्मीचंच काडर जे होतं तेच काडर इंडियन मुजाहिदीन नावाने त्यांनी त्यांची ती कामं परत चालू ठेवलेलीच आहे आजपर्यंत. त्यामुळे मुळात बंदी नुसती सरकारी बंदी, एक लेबल आणणं, एक लेटर आणणं दिल्लीहून की बंदी घातली बाबा, काय झालं, अकाउंट फ्रीज झाले, तिथे हे झालं, 2-3 गोष्टी बंद केल्या, ऑफिसेस बंद केली, टाळे ठोकले. याच्या व्यतिरिक्त पुढे काय करतं सरकार? बंदी घालायची असेल तर या विचारसरणीवर बंदी घातली गेली पाहिजे सिम्मी सारख्या. याचा नवाब मलिकांनी म्हणजे सिम्मी सारख्या विचारसरणीवरती बंदी घातली पाहिजे, सनातन सारख्या अशा भाषा वापरण्याला विचारसरणीवरती बंदी घालायची नाही असं म्हणायचं का आपण? कारण ते हिंदू आहेत म्हणून? नाही सर, विषय तो हिंदूंचा नाहीये. विषय असा आहे की त्यांनी जर का गुन्हे केले असतील आणि हे जर का उद्या कोर्टात साबित झाले तर जरूर बंदी घालावी. पण आधीच कन्क्लुजनला उड्या मारायच्या की आत्ताच बंदी घाला, हे कसं काय चालेल? नाही, दोन मुद्द्यांमध्ये म्हणजे गल्लत होते का हे विचारायचे सामान तुम्हाला की एकीकडे समीर गायकवाडचा संबंध या हत्येशी असेल नसेल हे न्यायालयीन प्रक्रिया ठरवणार आहे. न्यायालयीन जे काही सकृतदर्शनी पुरावे असतील येणाऱ्या काळात ते पोलिसांचं कौशल्य सुद्धा असणार आहे आणि पोलिसांसाठी एक आव्हान सुद्धा असणार आहे. पण त्याचा अर्थ असा आहे का की या सनातन संस्थेवरती आपण बंदी घालू शकत नाही इतपत आता आपल्याकडे पुरावे नाही आहेत? दोन गोष्टी आहेत. पानसरेंच्या, दाभोळकरांच्या खुनाचा किंवा कलबुर्गींच्या खुनाचा शोध घेणं हा एक वेगळा भाग आहे. आणि मुळामध्ये यांनी या पद्धतीचे विचार पेरलेत. ऑलरेडी बॉम्बस्फोटामध्ये ही माणसं पकडली गेली, याईमध्ये पकडल्या गेली. याच्या आधारावर बंदीचा पर्याय सुचवता येतो आणि त्या दिशेनं खरोखर उत्तम काम केलं होतं हेमंत करकरेंनी आणि मारियांनी त्याला पुढाकार घेऊन ते पुढे पाठवलं पण, म्हणजेच अर्थात सरकारच्या आदेशावर. ते पुढे का अडलं कसं अडलं त्या भानगडीत मी पडणार नाही. जी माणसं असं म्हणतात की हिंदूंनो नक्षलवादी व दहशतवादी यांचे अनुकरण करण्याशिवाय पर्याय नाही, डॉक्टर जे बी आठवले डायरेक्टली आवाहन करतात. एवढंच नव्हे तर ते म्हणतात एक डास मारला तरी जिंकल्यासारखे वाटते, तर एक दुर्जन मारल्यावर काय वाटेल. इथे दुर्जनांची व्याख्या त्यांनी केली. सगळे पुरोगामी, सगळे न्यायाधीश, सगळे पोलीस वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे. ते ऑलरेडी मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडलेलं आहे. माझा एक साधा प्रश्न असा आहे की आत्ता जर आपण जागे नाही झालो, मग कोणी असतील ते, आत्ता जर आपण जागे नाही झालो तर हे एवढ्यापर्यंत थांबणार नाही. मी, दाभोळकर किंवा आमच्यासारखी केवळ माणसं मारली जातील इतक्यापर्यंत हे मर्यादित नाही. कारण जे त्यांच्या ईश्वरी राज्याच्या आड येणारे आहेत, जे कंट्रोल्ड बाय सैतान मांत्रिक आहेत, इव्हन देवेंद्र फडणवीस सुद्धा कंट्रोल्ड बाय सैतान आहेत. कारण त्यांनी याला समीर गायकवाडला पकडण्याची परवानगी दिलेली आहे. हे टप्प्याटप्प्याने एकेकाला उडवत जाणार आहे. ज्यावेळेस अल्पसंख्याकांचा एखादा दहशतवाद असतो, टेररिझम असतो, त्याला एक आपसूक मर्यादा येते कारण ते अल्पसंख्य असतात. पण बहुसंख्याकांमध्ये ज्यावेळेस या पद्धतीचा दहशतवाद फोफावतो, टेररिझम फोफावतो, त्यावेळेस त्याचा फक्त अफगाणिस्तान होतो. आणि उद्या जर मी आज असेन नसेन, माझं भय आहे, सगळंच आहे, पण पुढच्या पिढीकरता आपण काय महाराष्ट्र शिल्लक ठेवणार की नाही? याचा जर अफगाणिस्तान झाला तर महाराष्ट्राचा सोडा भारताचा काय होईल? आणि हे करण्याचं सामर्थ्य या संघटनेमध्ये आहे, यांनी पेरलेल्या या मुलांमध्ये आहेत. हे टोटली ह्युमन कॉम्प्युटर्स आहेत. यांना दिलेले आदेश वाटेल त्या पद्धतीनं ते अंमलात आणू शकतात, या क्षमतेचे आहेत. फक्त ते आदेश त्या पद्धतीने येण्याची गरज आहे. तर ते आदेश येऊन अनेक पद्धतीनं डिसऑर्डर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यानंतर आपण ऍक्शन घेणार आहोत की आत्ताच ऍक्शन घेणार आहोत? आता एकच शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगतो. मला पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे की देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री हा पुराव्यांच्या आधारावर आपण पुढे जाऊ असं म्हणून केवळ थांबणार नाही. या कोर्टाच्या मर्यादा आहेत, सगळ्या मर्यादा आहेत.
त्यांना जर हे मनापासून पटलं, पोलीस खात्याला जर मनापासून पटलं ही टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, तर ते डेफिनेटली पुढाकार घेतील. आता यातले पुरावे सापडतील काय? मी पुन्हा वारंवार सांगतोय, गेल्या 2 वर्षांपासून अतिशय ताकदीनं सांगतोय की प्रोग्रामिंगच्या माध्यमातून इतके वारंवार प्रोग्रामिंग करता येतं की कोणताही पुरावा परिस्थितीजन्य शिल्लक राहणार नाही याची काळजी घेत आहेत. परफेक्ट एक्झिक्युशन होतं. आणि त्यामुळे मी सुरुवातीपासून पोलिसांना सांगतोय, दाभोळकरांच्या मर्डरपासून, की तुम्हाला परिस्थितीजन्य पुरावे मिळणं फार कठीण आहे. आणि म्हणून पोलिसांच्या आजपर्यंतच्या ज्या तपासण्याच्या एक्झिस्टिंग सिस्टीम आहेत त्या या ठिकाणी अपुऱ्या पडतात. पण याचा अर्थ असा आहे का की पुरावे सापडणारच नाही? 100% माणसाला 100% प्रोग्रामिंग आणि ब्रेन वॉशिंग नाही करत आहेत. यामध्ये अनेक कच्चे दिवे असणारे साधक आहेत. त्याकरता एकच पर्याय आहे, जे सनातनच्या आजपर्यंत संपर्कात आलेत, समीर गायकवाडच्या जे आजपर्यंत संपर्कात आले, त्या सगळ्यांना फॅदम करायला सुरुवात केली तर त्यातले काही पुरेसे प्रोग्राम न झालेली माणसं तुम्हाला सापडतील, त्यांच्याकडनं तुम्हाला माहिती मिळू शकेल आणि त्याच्या आधारावर तुम्हाला परिस्थितीजन्य पुरावे क्रिएट करता येतील. एक थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही सातत्यानं हे म्हणत आले की ही एक प्रकारची संमोहन प्रक्रिया आहे, प्रोग्राम केला गेलेला आहे वगैरे वगैरे. हे सगळं समजण्याची किंवा हे सगळं त्या अर्थाने तांत्रिकदृष्ट्या सांभाळण्याची किंवा समजून घेण्याची आणि त्याच्यामध्ये काही प्रयोग करण्याची क्षमता आत्ताच्या तपास यंत्रणांमध्ये नाहीये. अशा वेळेला तुम्ही काय कराल, काय सांगाल? त्यासाठीच ते सांगतोय ना मी, की तुम्हाला या एक तर काय आहे, मी जरी उत्तम संमोहन तज्ज्ञ असलो तरी मी या लोकांना रिव्हर्स नाही करू शकत. उद्या समीर गायकवाडला त्याला हिप्नोटाईज केलं आणि त्याच्याकडनं माहिती काढून घेतली, हे इम्पॉसिबल आहे. कारण त्यांना त्याच पद्धतीनं ब्रेन वॉश केलेलं असतं. मी तर सैतानच आहे त्यांच्या पुढे, त्यांना कदाचित 2 शिंग पण दिसत असतील. त्यामुळे हे पॉसिबल नाही, किंवा कोणत्याच हिप्नोटिस्टच्या माध्यमातून हे पॉसिबल नाही. दुसरा पर्याय काय, परिस्थितीजन्य पुरावे निर्माण करणं. आणि त्याकरता आपल्याला सनातन संस्थेच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना, किमान साधक, आश्रमात राहिलेले सगळे साधक यांना जेव्हा आपण फॅदम करायला सुरुवात करू, त्यातनं काही कच्चे दुवे सापडतील, त्यातनं परिस्थितीजन्य पुरावे सापडतील. इतकं मोठं काम आहे. आणि ऑलरेडी दोन्ही केसेसमध्ये पोलिसांनी खूप मोठं काम केलेलं आहे. 4 महिने सर्व्हेलन्स ठेवणं, एवढे टेलिफोन रेकॉर्ड्स तपासणं, खूप मेहनत घेतलेली आहे. आणखी मेहनत वाढवावी लागेल. पण हे डिसिजन पोलीस नाही घेऊ शकत. हे राजकीय डिसिजन असू शकतं आणि केवळ मुख्यमंत्री आणि भाजप पक्ष हे डिसिजन घेऊ शकतं. त्यांनी हे डिसिजन घेतलं, पोलिसांना या पद्धतीनं परवानगी दिली तरच पुढचं फॅदम करणं शक्य आहे आणि पुरावे गोळा करणं शक्य आहे. नक्की. तुम्ही म्हणता की एक आणखीन वेगळी प्रक्रिया याच्यामध्ये आणावी लागेल. ती प्रक्रिया आणायची इच्छाशक्ती आहे किंवा नाही ते आपण मधु चव्हाण तुम्हाला विचारणार आहोत. पण त्यापूर्वी विवेक गाडगे, तुम्ही तिकडे कोर्टामध्ये आहात, सकृतदर्शनी पुराव्यांच्या मधल्या ज्या काही अडचणी असतील, काय थोडक्यात सांगाल? काय प्रकारची अडचणी तिकडे आता या सगळ्या तपास प्रक्रियेच्या दरम्यान तुम्हाला वाटतं? जे काही लिखित स्वरूपात साहित्य प्रसिद्ध झालं हे सगळं 2008 मध्ये प्रसिद्ध झालं. 2008 मध्ये जर आपण गेलो तर 2008 ठाणे, 2008 वाशी, 2008 पनवेल, 2009 मडगाव गोवा असे जवळजवळ 4-5 स्फोट झाले. त्यापैकी 2008 ठाणे, 2008 वाशी ह्या दोन्ही स्फोटामध्ये विक्रम भावे आणि रमेश गडकरी ह्या दोघांना शिक्षा झाल्या. ह्या झालेल्या शिक्षा, हे झालेली सेरीज आणि त्यापूर्वी झालेलं लिखाण, ह्याचं जर कनेक्शन लावायचं झालं तर निर्बंधासाठी हे पुरेसं आहे. निर्बंध हे आपण एक प्रोटेक्शन मेजर्स म्हणून करतोय, शिक्षा म्हणून नाही करत आहे. ह्या लोकांना जर आपण निर्बंध घातले तर ह्या लोकांच्या पासून इतक्या लोकांचं संरक्षण होतं. हा त्या निर्बंधाच्या मागचा हेतू. जर शासनाला निर्बंध घालायचे असतील तर हे 4 इन्सिडन्स, घडलेले इन्सिडन्स हे पूर्णपणे पुरावे म्हणून वापरता येतील. निर्बंध चुकीचे आहेत की बरोबर आहे यासाठी यंत्रणा आहे, ती यंत्रणा निर्णय करेल. पण ते संमोहनाची त्यांची पद्धत, त्याप्रमाणे आपली पोलीस यंत्रणा यापुढे ते इन्व्हेस्टिगेशन करू शकेल की काय, हा खूप दूरचा प्रश्न आहे. पूर्णपणे संमोहित साधक असेल तर तो संमोहनाच्या बाहेर येऊन त्यानं जबाब दिला, तो जबाब रेकॉर्डवर आला पाहिजे, तो कोर्टासमोर गेला पाहिजे, कोर्टासमोर साबित झाला पाहिजे. क्रिमिनल लॉचं एक प्रिन्सिपल आहे की बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रत्येक गोष्ट साबित केली पाहिजे. कायदा म्हणतो की 100 गुन्हेगार सुटले तर चालतील, पण एका गुन्हेगार नसलेल्या एका माणसाला देखील शिक्षा होता कामा नये. अशा परिस्थितीत ह्या संमोहनातून बाहेर येऊन त्याचा जबाब घेतला, त्याप्रमाणे पुराव्याची चेन निर्माण झाली, ती चेन एस्टॅब्लिश झाली. हे सगळं आणायचं हे खूप मोठं द्रविड प्राणायाम होईल. पण आता अस्तित्वात असलेले 2008, 2009 मडगाव, गोवा, वाशी हे जर बघितलं पुरावे
तर हे पुरावे निर्बंध आणण्यासाठी सफिशियंट आहेत आणि ह्या पुराव्याचा जर विचार केला तर शासनानं जर मनात आणलं, आता जे वक्ते बोलले तसं शासनानं मनात आणलं तर होणाऱ्या घटना टाळण्यासाठी हे निर्बंध आहेत. झालेल्या घटना तर झालेल्याच आहेत, त्यांनी करून ठेवलेल्या आहेत, पण होणाऱ्या घटना टाळायच्या असतील तर असलेले पुरावे सफिशियंट आहेत आणि निर्बंध आणता येतील. नक्की तुम्ही म्हणता की निर्बंध आणता येतील, अर्थात अगदी जाता आता हे निर्बंध आणण्याची मानसिकता या राज्य सरकारची आहे किंवा नाही? मधु चव्हाण. मानसिकता कुठल्याही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी एकच वाक्य सांगू शकतो, हे संमोनाच्या बाहेर येऊन ते काहीतरी बोलतील ही पॉसिबिलिटी नाहीये, कारण आता नुसतं संमोनापर्यंत हे मर्यादित नाही, त्यांना टोटली ब्रेन वॉश केलेलं आहे आणि हे ब्रेन वॉशिंग परत आम्हाला नाही घेता येत, हे फक्त डॉक्टर जे बी आठवले परत घेऊ शकतात. तर मला काय म्हणायचं आहे की मी त्यांच्याबद्दल आदर आहे. श्याम मानव मगातपासून ब्रेन वॉश संमोहन सांगताय, ते तत्वज्ञान झालं, कायद्यामध्ये टिकत नाही ते. हे तत्वज्ञान झाले, ही तात्विक चर्चा झाली. कुठला पोलीस अधिकारी जाऊन कोर्टात सांगणार आहे की यांच्यावर, म्हणजे मी त्याचं समर्थन करत नाही, बंदीचा विषय आला त्याच्यापुरतं बोलतोय. बंदी घालायची असेल तर कायदेशीर पुरावे गोळा करावे लागतात. वकील साहेब तुम्ही मला सांगा की दोन तीन ज्या इन्सिडेंट्स आपण वाशीच्या सांगितल्यात, गडकरीचा, तिथे असं सिद्ध झालंय का की ह्या लोकांनी जे त्या ठिकाणी बॉम्बस्फोट केले ते ह्या संघटना म्हणून त्यांनी एकत्र बसून विचार केले? जसा एखादा राजकीय पक्ष त्याचं त्या ठिकाणी नेते एक संघटना म्हणून एक धोरण स्वीकारतात आणि त्याचा अंमल करतात, तसं सिद्ध झालंय का की व्यक्तीने त्या ठिकाणी वेडाचारामध्ये काय केलेलं आहे? मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन या संघटनेने लोकांना ठार मारण्यासाठी प्रेरित होणारे कार्यकर्ते तयार करतात ते, आणि ह्याचं नक्कीच सरकार इन्व्हेस्टिगेशन करत असेल. सरकारलाही नको आहे की एवढी माणसं मारणं जाणं, अतिशय गैर आहे. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी कुठेतरी साप 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 म्हणून आपण जर जमीन धोपटत बसलो तर आपला वेडाचा, आम्ही सापालाच मारलेला आहे हे कोर्टात जाऊन सांगावं लागेल. आणि तो साप शोधण्याचा हा सापच आहे हे सरकार नक्की त्या ठिकाणी काम करत असेल. तो जर साप निघाला तर बंदी नक्की होईल, त्याला नक्की ठेवलं. सरकारची मानसिकता आहे का? कारण सरकार काम करत असेल असं तुम्ही म्हणू शकत नाही, तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात. नक्की सरकारची मानसिकता असेल, तर पुरावे ऑलरेडी आहेत, नक्की सरकारची मानसिकता असेल, नक्की काय असणार नाही सरकारची मानसिकता. परंतु मी पुन्हा आपल्याला सांगतो, एखाद्या संघटनेचा अनुयायी व्यक्तिगत कुठल्या तरी वेडाचाराने प्रेरित होऊन एखाद्याची हत्या करतो हे वेगळं असतं, आणि इन टोटो एखादी संघटनाच त्या ठिकाणी हत्यारे निर्माण करत असेल तर बंदी येईल. त्यांची ही भाषा पुरेशी नाहीये का? मधु चव्हाण, त्यांची ही जी भाषा अतिशय अयोग्य आहे. या भाषेवर विचार नक्की होत असेल, नक्की सरकार भाषा विचार. हे नुसती भाषा नाहीये, हे सजेशन्स आहेत. हो, ते सजेशन असं करायचंय गैर आहे. कोण त्या ठिकाणी कोणी मान्य करेल? मिलिंद जोशीराव थोडक्यात. मिलिंद जोशीराव, नक्की विचार होईल. हॅलो, हा बोला बोला. श्याम मानव सर नेहमी पोलिसांना मदत करतात किंवा करकरे साहेब त्यांना पटकन बोलवून घेतात. श्याम मानव सर पोलिसांना हिप्नोटाईज नाही ना करत आहेत आणि त्यांची विचारसरणी त्यांच्या मनावर बिंबत नाही येत ना, एवढंच विचारायचं होतं. त्यासाठी मला बाबा बनावं लागेल, डॉक्टर जे बी आठवले सारखा. मुद्दा नाही करता येते सर, पण तुम्ही पण हिप्नोटिझम मध्ये एक्सपर्ट आहात. हो, तर असं दुसऱ्याला हिप्नोटाईज नाही करता येत. पहिली अट आहे हिप्नोटिझम मधली की दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध त्याला संमोहित नाही करता येत. डॉक्टर जे बी आठवले करू शकतात, कारण त्यांच्याकडे साधक म्हणून येतात, त्यांना आध्यात्मिक अनुभूती घ्यायच्या असतात. मी आध्यात्मिक अनुभूती देऊ शकतो, सगळ्यांचं दर्शन घडवू शकतो, देवाचं पण दर्शन घडवू शकतो, पण ते काल्पनिक असणार आहे हे त्या माणसाला माहित असतं. हे मी शिकवतो त्याला. दोघांमध्ये फरक आहे. मी एक सामान्य माणूस आहे. आणि काय म्हटलं, पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुम्ही पण लेक्चर्स घेता ना सर? हा, पोलिसांचं मी जादूटोणा विरोधी कायद्याकरता प्रशिक्षण करतो. संमोहन ही प्रक्रिया, याला एक मर्यादा आहे. दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध त्याला संमोहित नाही करता येत. डॉक्टर जे बी आठवलेंनी त्यावर मात केली, त्याला संमोहन शब्दच नाही वापरत. आध्यात्मिक अनुभूती घेण्याकरता या त्यांच्याकडे कोण येतात? डीप ट्रान्समध्ये जाणारे साधक अनुभूती घ्यायला येतात, आणि त्यामुळे एकदा ती अनुभूती देवदर्शन होतं, प्रत्यक्ष देव दिसतो. डॉक्टर जे बी आठवले त्यांना विष्णू भगवान दिसतात, कृष्ण भगवान दिसतात. सनातनचे तुम्ही अंक काढा, तुम्हाला पानांवरती वर्णनं सापडतात. ऍक्च्युअल श्रीकृष्ण भगवान. मुळात वेळ संपलेला आहे या चर्चेमध्ये. ही चर्चा आपण अशीच सुरू सुद्धा ठेवू शकतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा जो आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, या न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत आणखीन येणाऱ्या काळामध्ये काही महत्त्वाचे असे धागेदोरे या तपास यंत्रणांना मिळू शकणार आहेत. त्यावेळेला सुद्धा आपण त्यांना अनुषंगिक जी काही चर्चा असेल ती करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की सनातनची जी भाषा आहे त्या भाषेवरती बंदी निश्चित आणली गेली पाहिजे. सरकारच्या मनात जर त्या संदर्भामध्ये काही शंका असतील, त्याच्यामध्ये काही दुटप्पी भूमिका त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी माणसं आणि वेगवेगळे नेते जर का समोर आणत असतील तर ते चुकीचं आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा हाच आहे की आपण पुरेशी त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपली हानी झालेली आहे, पुरेसा त्याच्यामध्ये नुकसान आपलं झालेलं आहे आणि आपण दोन आपले जे विचारवंत आहेत, आपल्याकडचे जे पुरोगामी विचारवंत आहेत, त्यांना आपण गमावलेलं आहे. आणखीन किती लोकांना आपण गमावणार आहोत हे आपल्याला ठाऊक नाही आहे. आणि सकृत दर्शनी ज्यांची ही भाषा आहे त्या भाषेवरती बंदी आणली पाहिजे आणि त्यांना त्या निमित्ताने धडा शिकवला पाहिजे, याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.